नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपला चालला 29वा. आधी काम त्यातच राम. परमेश्वराचं केवळ नाम घेत राहणं म्हणजे भक्ती नाही आहे, तर भक्त हनुमानाप्रमाणे आपली कर्मपर भक्ती हवी आहे. भगवंतांची इच्छा पूर्ण करण्याची तत्परता ठेवून प्रयत्न करत राहणं ही कर्मपर भक्ती आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेली औषधी वनस्पती प्रभू रामचंद्रांच्या इच्छेनुसार सूर्योदयापूर्वी पोचवण्यासाठी हनुमानाने केलेल्या प्रयत्नांना तोडच नव्हती. अशी कर्मप्रधान भक्ती हरिकाकांनाही अभिप्रेत असल्यामुळे त्यांनी त्या कर्मप्रधान भक्तीचाच सदैव पुरस्कार केलेला आहे. आपल्यातील सद्गुणांचा उत्कर्ष करीत राहणं ही खरी भक्ती आहे. हे सूत्र ध्यानी न घेता केवळ ईश्वरी नामस्मरण, सद्गुरू पूजन, भजन, कीर्तन, पादसेवन अशा साधन भक्तीलाच खरी भक्ती मानणं योग्य नाही, याचं स्मरण ते करून देत असत. आणि म्हणून तर त्या आपलं विहित कर्म सोडून अकारणच कोणी काकांच्याकडे आलं ना की ते त्याला आधी हातात घेतलेलं काम पूर्ण कर आणि मग माझ्याकडे ये असं खडसावून सांगत असत. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत काकांनी हेच सूत्र पाळलेलं आहे. डॉक्टर नंदकुमार जोशी यांना हरिकाकांनी आपला मृत्यू पुण्यात आलेला असतानाही आग्रहाने एका कॉन्फरन्ससाठी बाहेर पाठवलं. ज्यांनी आयुष्यभर हरिकाकांची मनपूर्वक सेवा केली त्या डॉक्टर जोशींना काकांचं अखेरचं दर्शनही होऊ शकलं नाही. याहून कर्मप्रधान भक्ती वेगळी कोणती असू शकेल? आपल्या समाजावर, देशावर ज्या ज्यावेळी संकट येतात त्या त्यावेळी कर्मप्रधान भक्ती रहस्य ज्यांनी जाणलेलं असतं अशा असंख्य भक्तांनीच देशाच्या, समाजाच्या संरक्षणात आपणहून योगदान दिलेलं आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं ठणकावून सांगणाऱ्या तानाजीची स्वामीभक्ती कोण अमान्य करील? सार्वत्रिक समाजहितासाठी, लोककल्याणासाठी आजच्या असुरक्षित अवस्थेत तर अशा कर्मभक्तीची नितांत आवश्यकता आहे. ही काळाची आणि समाजाची गरज ध्यानी घेऊन हरिकाकांनी हरिमंदिरातच नाही तर हरिभक्तांच्या हृदयात एक एक भक्तिमंदिर उभारलं. त्याला श्रवण, भजन, पूजन आदी भक्ती साधनांनी तर पावन केलंच, परंतु सत्कर्मावर अधिक भर देऊन आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या सत्कर्मात गुंतवून टाकलं. त्यांच्या भक्ती मंदिरात सत्कर्माचा नंदादीप अखंड तेवत राहील याची सतत काळजी वाहिली. आणि त्यामुळेच आज समाजातील नानाविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, उद्योगपती, शिक्षण महर्षी आदी असंख्य हरिभक्त आपापल्या कर्मात राहूनही हरिभक्तीचं अनुसंधान राखू शकतात. आणि हेच तर खरं त्यांच्या भक्तीचं रहस्य आहे. हरिकाकांनी नामसाधनेतून जे तेज दिलंय ते एखाद्या ज्योतीसारखं आहे. दिसायला एवढीशी असणारी ज्योत खोलीतला अंधार क्षणार्धात घालवते असं सामर्थ्य तिच्यात आहे. तिला प्रत्यक्षात आपल्याला स्पर्श तर करता येतच नाही, परंतु तिच्या विना अंधाराला दूर सारताही येत नाही. अंधार केवळ प्रकाशदृष्टीसमोर लोपला म्हणून अनुभवायला मिळतो. आपलं अज्ञान हाही अंधारच आहे आणि अज्ञान तर आपल्या रोमरोमी कोंदलेलं असतं. शिकल्या सवरल्या ज्ञानी माणसाने पैशाला दास करून घेण्याची आवश्यकता नाही असंच काका म्हणत. हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला झाडाच्या सावलीत आल्यासारखं वाटलं पाहिजे. एखादा पेशंट तुला 5,000 रुपये देऊन जातो, मात्र त्याची देण्यासारखी परिस्थिती असेल तरच त्याच्याकडून योग्य ती फी घेत जा. एखादा अडलेला, नडलेला गरीब पेशंट जर असेल तर त्याला वाऱ्यावर सोडू नकोस. त्याच्याकडून फीच्या बदल्यात नाम घे, ते तुला खऱ्या वैभवात ठेवेल. असं हरिकाकांनी डॉक्टर D.G. पाटील यांना बजावल्यापासून त्यांनी सांगलीतील गुरुसिद्धी हॉस्पिटलमध्ये हरिनामस्मरणाच्या आधारे कितीतरी गोरगरिबांवर मोफत उपचार केले आहेत. या त्यांच्या दवाखान्यात प्रवेश करताच हरिकाकाच आपल्या छायाचित्रातून आपलं प्रसन्नतेने स्वागत करतात.
आपल्या कृपाहस्तांनी आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळे पेशंटचं मनोधैर्य आपोआपच प्रथमदर्शनीच वाढायला मदत होते. रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव हा नामजपही त्याला दवाखान्याच्या भिंती कानात हळूच देऊन जातात. त्यामुळे त्यांचं मनोबलही वाढतं आणि डॉक्टर दिलीप हरिनामस्मरणानेच रुग्णांवर उपचार प्रारंभ करीत असल्यामुळे त्याचाही आधार त्या उपचारांना मिळतो. तो सर्वार्थानं लाभदायकच ठरतो. आपल्या भक्तांना, या नामधारकांना नामाच्या साहाय्याने आपल्या प्रकाशात ठेवायचं ठरवलं तर हरिकाकांसारख्या संतांना ते मुळीच अशक्य नाही. परंतु त्यासाठी त्यांच्यावर डोळस भक्ती, श्रद्धा, विश्वास असेल तरच त्यांनी दिलेल्या नामस्मरणात राहण्याचा मनाचा निश्चय होतो. आणि मग आपण दोषी आहोत, आपण पापी आहोत याची शिक्षा कधीतरी आपल्याला भोगावी लागणारच आहे, अशा भीतीने जे नामस्मरण सतत खंडित होत असतं, ती भीती आपल्या मनातून हळूहळू कमी होते. नामात आपल्या पापांच्या राशी भस्मसात करण्याची शक्ती असल्यामुळे नामावरील विश्वास दृढ होत जातो आणि नामावरील श्रद्धाही वाढत राहते. वाईट आचार, वाईट विचारांपासून आपल्याला सावधपणाने दूर ठेवलं जातं. त्यामुळे पुढील आयुष्यात हातून पाप घडत नाही, तर उलट आपलं जीवनच नामज्योतीने प्रकाशमय होऊन जातं. प्रेम अमरज्योतीत रूपांतर होऊन ते चिरकाल प्रेरक ठरतं, सातत्याने तेवत राहतं, ते त्यागातून फुललं जातं आणि नामावर जडलं की नामातच रमतं. जे काही घडतं ते हरिकृपेने घडतं, हरिसत्तेने घडतं, असा भाव मनात निर्माण झाला ना की मग श्रद्धा बळकट होते. मग आपलं जगणं हे दुसऱ्यांना जगवण्यासाठी होऊन जातं. आपली जशी कुवत असेल तसं वागावं, तसंच जगावं. आनंदाची देवाणघेवाण होऊन प्रपंच पूर्ण होतो आणि परमार्थही सफलच होतो. आपल्या साध्या बोलण्यानेही माणसं जोडली जातात किंवा तोडलीही जातात. बोलण्याने अनर्थही घडतो. म्हणून कुठे काय बोलावं हे एक वेळ कळलं नाही तरीही चालेल, परंतु कुठे काय बोलू नये याचं मात्र माणसाने भान ठेवायलाच हवं. नामाने मनाचा तोल ताल सांभाळण्याला मदतच होते. त्यामुळे हरिकाकांनी सर्वांना दिलेला नाममंत्र जपण्याने, नामात राहण्याने मनाची शक्ती वाढते, हा अनुभव येतो. त्या नामाचाही एक अनाहत नाद अंतरंगात घुमत राहतो. नामनाद गुंजन बाह्य रूपात व्यवहारातही आपली कार्यक्षमता वाढवून जातं. असा अनुभव घेणारेही असंख्य हरिनाम भक्त आहेत. हरिकाकांनी दिलेला नामजप, मग त्यातील मंत्र कोणताही असू द्यात, त्याची फलश्रुती त्या मंत्रधारकाला लाभल्याविना राहतच नाही. तसाच गायत्री मंत्र हाही एक सिद्ध मंत्रच आहे. त्या मंत्राचे शास्त्रशुद्ध पठण करणारे गायत्री मंत्राचे उपासक फार कमी झालेले आहेत. वास्तविक तो सूर्याचा तेजोमंत्र, रक्षक मंत्र आहे. तो जर योग्य स्वरात म्हटला गेला तर त्याचं मधुर ध्वनी एखाद्या उच्चतम संगीत स्वरासारखी कानावर पडतात. नंतर देह जागृती होते आणि नंतर माणूस जेव्हा ज्ञान मिळवायला लागतो तेव्हा त्यांचं चिंतन सुरू होतं. चिंतनाच्या गाभाऱ्यातून तो आनंदापर्यंत पोचतो आणि तो त्याचा आनंद परमोच्च असतो. त्यातल्या परमोच्च बिंदूपर्यंत तो जाऊन पोचतो, तोच त्याचा खरा परमेश्वर आहे अशी अनुभूती ज्याला येते, तो मग देवाला देवळातून शोधण्यासाठी धावाधाव करीत नाही, तर लाभलेल्या आनंदातच मग्न असतो. देव तर आपल्या अंतरीच असल्याची त्याला साक्ष पडते. परमेश्वराला स्वतःतच एकदा पाहता आलं की मग त्याचं रूप, त्याचं रस, गंध, स्पर्श, शब्द या पंचज्ञानेद्वाराही दर्शन घेता येतं. मुख्य म्हणजे तो आपल्यापासून लक्ष लक्ष योजन दूर नाही, तर अगदी नजीक आहे. हा आधारच माणसाला भरपूर सामर्थ्य देऊन जातो. वाईट विचारांपासून, कुकर्मापासून माणसाला दूर करायला प्रवृत्त करतो. देह देवाचे मंदिर आहे अशी पवित्र भावना एकदा मनात रुजली की मग त्या देहाचंही अंतर्बाह्य पावित्र्य राखण्याचा आपोआप प्रयत्न केला जातो. माणसाचं मन मग कितीही चंचल असलं तरी त्याला आवरणारा विवेक त्या मनात सतत जागृत राहतो.
आपल्या अंतरीच्या परमेश्वराशी तादात्म्य पावणं हे ध्येय अगदी प्रारंभापासून पक्क निश्चित करावं आणि ते मिळेपर्यंत मग सदैव बेचैन राहायला हवं. म्हणजे हा आनंद आपल्यापासून कधीच हिरावून घेतला जात नाही. आधुनिक जगात अनेक प्रकाराने माणसाची पुनर्जागृती करण्याचं कार्य हरिकाकांसारखे संत करीत असतात. तरीही पुनर्जागृतीचं कार्य किती लोकांना जागृती देतं आणि आली तर ती किती टिकते? कारण आपल्याच कल्याण वाटा आपण आपल्या दाताने काटेरी करून सोडलेल्या असतात. त्यामुळे नामासारख्या सहज मार्गाकडे आपलं तसं दुर्लक्षच होतं. भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी लोक मग अनेक वेळा आडवाटाही अनुसरतात, कर्तव्यापासून विन्मुख होतात. नुसत्या भोगवादाने माणसाच्या समस्या सुटणार नसतात. भोगांना आकंठ उपभोगूनही माणूस अतृप्त अशांतच राहतो. जन्मभर आपल्या आकांक्षाचा दास बनूनच माणसाला मग जगणं भाग पडतं. त्यातून सुटका करून घेण्यासाठी हरिकाकांसारखे समर्थ तरी पाठीशी पुन्हा येऊन उभे राहायला हवेत, किंवा त्यांनी दिलेल्या नामात स्वतःला स्वतःच्या सुखाच्या भ्रामकल्पना सोडून देऊन विसरून तरी जायलाच हवं. आणि तरच तो आनंद आणि पुढे परमानंद परमेश्वर पुन्हा मिळू शकतो. हे जे विश्व दिसतंय ते हरीनेच सगुणात व्यक्त केलेलं आहे. पंचमहाभूतांना आत्मतत्वाने गुंफून आत्मरूपाने श्रीहरीच त्यात वास करीत आहे. अतृप्त वासनांची प्रारंभ शिदोरी सोबत घेऊन माणूस जन्माला येतो. तेव्हा आयुष्यभर प्रारब्ध त्याचे भोग सुसह्य व्हावेत यासाठी नामसाधना असल्यामुळे ती प्रारंभापासूनच हवी. म्हणजेच भरपूर हरिचिंतन घडतं. यातून स्वरूपाचं स्वरदर्शन घडतं. हरी आपल्या हृदयातच असल्याचं ज्ञान होतं आणि मग जीवनातील प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. मी पण मावळतं. मग नाथांना जसा गंधातल्या आळीतही देव दिसला तसा आपला भावही विश्वव्यापक बनतो. जीवनातली मर्म जाणता येतात आणि मग आपल्या घराण्यातील चालीरीती कुलाचार याचीही नीट संगती लागते. नवीन पिढीलाही ती त्यांच्या भाषेत समजावून सांगता येते. भावभक्तीतून नामभक्तीतून आनंद कसा लुटता येतो हे पटवून देता येतं. बुद्धीच्या द्वारा ज्ञानात कसं यावं हा ज्ञानमार्गही नवीन पिढीला सहजपणे दाखवता येतो. जीवनातील अविनाशी आनंद हाच जर खरा परमेश्वर आहे तर तो नित्य नामस्मरणातून नक्कीच प्राप्त करता येतो. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, अशी एकच प्रार्थना मग पुरेशी असते. दास्यभावाने प्रपंच आणि परमार्थात बघायला नामच प्रेरित करत असतं. हा सेवाभावही अत्यंत डोळसपणाने स्वीकारता येतो. आपल्या विहित कर्मांची तुलना दुसऱ्यांच्या कर्माशी कधीही करू नये. म्हणजेच असूया स्पर्धा असमाधान त्यातून निर्माण होत नाही. कार्य ते कोणतंही असू देत तिथे अंतर्मनातील चित्तच असतं. त्यावर नाम आरूढ असेल तर विवेक ढळत नाही. मग त्यासाठी नामसाधनाच हवी. त्यामुळे भरकटणारं मन शांत निश्चल आणि योग्य मार्गावरच राहतं. त्यामुळे जी जी कर्म घडतात ती स्वतःसाठी आणि लोकांसाठी सुखावहच असतात हे मात्र निश्चित. त्यासाठी हरिकाकांनी निष्काम नामसाधनाही सांगितलेलीच आहे. ती अधिक सुखकारी असल्याचा अनुभव येतो. आयुष्य आनंदाने जगता येतं. महान संकटातही मनाचा समतोल बिघडत नाही. त्यामुळे शेवटचा दिवस गोडच होतो. कारण अंतिम मृत्यूला सामोरं जाण्यासाठी लागणारं मनोधैर्य सहज लाभतं. मृत्यूचं स्वागत करण्यासाठी तो मंगल सोहळा अनुभवण्यासाठी मन उत्सुक होतं. याची साक्ष संतांच्या महानिर्वाण काळाच्या संदर्भातील अभंगातूनही मिळते. उतावीळ चित्त भेटीची आरत किंवा रात्रंदिन मज लागलासे सोस, अशी आपली स्थिती असल्याचं श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या निर्याणाच्या अभंगातून म्हटलेलंच आहे. समर्थांप्रमाणे सामान्य माणसाला सुखाने आपला मरण सोहळा बघण्याची आच लागते. एवढं सामर्थ्य नामभक्तीत आहे. जन्मापेक्षा मृत्यू श्रेष्ठ असल्याचं त्यातूनच स्पष्ट होतं. कारण पूर्व कर्मातून जीव मुक्त होतो, हरिरूपात विराम पावतो.
ठेवून रूप चंदनाचे गंध दरवळला असे. अशी गंध बावरी माणसं त्या गंधात मिसळून जातात आणि मागे उरतो तोही केवळ चंदनी सुगंधच असतो. हरिकाकांनी देह ठेवला हीच अनुभूती सर्वांना आलेली आहे. साक्षात यमराजा ही सखा म्हणून पावलेला आहे. मैत्री रसाने न्हायला आहे अशी साक्ष या अनुभूतीतून प्राप्त होते. त्यात देवभक्तांचाही सुरेख संगम आहे आणि त्यातच नामत्रिवेणीचा पावन ओघ संगमही आहे. हरिकाकांनी आयुष्यभर नामनादात, नामसुरात, नामरूपात राहून नामाचा आनंद सोहळा अनुभवलाय. नामाचा संजीवक चैतन्यमयी अमृत ठेवा आत्मकल्याणासाठी आनंद रूपाने सर्वांना मोठ्या प्रेमभावाने दिलेला आहे. त्याचं जतन करण्यात, त्याची अनुभूती घेण्यात समाजाचं चिरंतन कल्याणच आहे आणि तेच खरं हरिस्मरण, हरिनामस्मरण आहे. हरिकाका जोवर सगुण रूपात होते तोवर ते रूप साध्या डोळ्यातही साकारत होतं. त्या रूपाच्या निदिध्यासाने हरिभक्तांचं मन झेपावत होतं, सुखावत होतं. माणसातला माणूस जागवण्याचं, माणसाचा जीवनानंद फुलवण्याचं हरिकाकांचं कार्य चालूच होतं. त्यासाठी साधना कोणती, कशी असावी, कशी करावी हे सहजच ध्यानी येत होतं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा आपुलेपणाचा भाव त्यांच्या ठायी होता. त्यांच्याकडे येणाऱ्यांना श्रवणभक्तीचा लाभ आपसुकच होत होता. असं अनेक वार त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळून त्यांना मोलाचं मार्गदर्शनही होऊन जात असे. आपलं आयुष्यभरातले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य नामस्मरणातच आहे असा प्रत्यक्ष कृतीनेच काका आपल्या भक्तांच्या मनावर संस्कार करीत असत. आलेल्या लोकांशी बोलताना, चर्चा करताना, एखादा नियम देताना, नाम देताना त्यातही मौलिक सूत्र असायचं. वरवर पाहता त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं अगदी साधं, सहज, सामान्यांसारखंच भासायचं. परंतु त्या साध्याच बोलाचं जर आपण चिंतन केलं की त्यातील जीवनसूत्र आपल्याला खूप काही सांगून जायचं. नाही तर सागरात राहूनही कोरडे राहणारेच अधिक. कोण जाणे स्वरूप माझे, आंधळे जन खरेची सगळे. असा प्रत्यय हरिभक्तांच्या वाट्याला आला असल्यास आपणच त्याला जबाबदार असल्याची खूण ज्याची त्याला पटून जात असे. जे न देखे डोळा न देखिले डोळा, जे न ऐके कान न ऐकले कान, ते जाणता हृदयी अलक्षी घेता लक्षी. प्रचिती वेगळीची दिसे गुरु, सेवा विधी सेवा ठाई. शब्दोशब्दी शब्दांती अनंत रूपात. असा अनुभव येण्यासाठीही सद्गुरू हरिकाकांच्या वाणीचं, वर्तनाचं चिंतन हवंच हवं. भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी हरिकाकांची वाणी म्हणजे वाचा सिद्धीच असे. त्यामुळे हरिमुखाने येणारा प्रत्येक शब्दावर भक्तांचं लक्ष असायचं. मात्र काही वेळा त्यातील सांकेतिकता जाणून न घेतल्यामुळे त्याचा व्यवहारापुरता लाभ घेऊन मोकळे होणारेही काही भक्त आहेतच की. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारांना मुकल्याचं दुःख हरिकाकांच्या नातवाने मुरलीधर पंतांनी हरिकाकांच्याकडे व्यक्त करताच तुझी इच्छा पूर्ण होईल हं, अशी त्यांनी मुरलीधर पंतांची जणू समजूत काढली असं वाटलं. परंतु पुढे त्यांच्या सासूबाईंच्या अंतकाळी मात्र त्यांना उपस्थित राहण्याचा योग आला. वृद्धत्वाने आलेलं त्यांचं मरण सुखाने व्हावं म्हणून हरिकाकांनी सांगितलेला नामजप त्यांनी चालू ठेवला. रात्रभर न थकता यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्थतो दंडधरश्च कालः भूताः पो दत्तकृतानुसारी कृतांत एवत दशभिज पंती. अशा पहाटे सासूबाईंनी शांततेने अखेरचे डोळे मिटले. त्यांच्या अंत्यसंस्कारातही साक्षी होता आलं. आपल्या सासूबाईंचं नाव रुक्मिणी आणि आपल्या आईचंही नाव रुक्मिणीच हे जेव्हा मुरलीधर पंतांच्या ध्यानी आलं तेव्हा हरिकाकांच्या सत्यवाणीची त्यांना प्रचिती आली. हरिनामाचा महिमा, हरिनेमाचा प्रत्यय हरिकाकांच्या नातवाला म्हणजेच मुरलीधर पंतांना मनातलं रुतलेलं शल्य दूर झाल्याने सुखावूनच गेला. हरिकाकांचे जसे असंख्य भक्त आहेत तसे काही शिष्यही आहेत. गोव्यातले गुमास्ते बंधू शिष्यांपैकी एक. त्यांचे वडील कैलास
वासी लक्ष्मणराव यांना गुमास्ते मामा म्हणून सर्वजण ओळखत असत. हरिमंदिरात धार्मिक पूजा अर्चा विधी सेवा त्यांनी केली होती. हे दत्तभक्त असल्यामुळे औदुंबर नरसोबाची वाडी आदी ठिकाणीही ते जात असत. गुरुचरित्राचं पारायण करत असत. 1950 हरी काकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. यमकनमर्डीला प्रतिवर्षी होणाऱ्या गोकुळ अष्टमी अंतर्गत प्रतिपदेपासून नवमीपर्यंत गुरुचरित्र पारायण होत असे. गुमास्ते मामा गेल्यानंतर डॉक्टर सदानंद यांनी पारायण प्रत्येक वर्षी करूनच ती परंपरा चालू ठेवली. त्यांना 1973 अश्विन वद्य प्रतिपदेला त्यांच्याकडे हरिकाकांच्या पाद्यपूजेचा प्रारंभ झाला. काकांच्या नंतर दादांनी गोव्यात जाऊन तो कायम राखला. 1958 साली डॉक्टर सदानंद हरिकाकांच्याकडे उत्सवाला वडिलांच्या बरोबर गेले असताना काकांनी त्यांना बोलावून घेतलं आणि जवळ बसवलं. त्यांना विचारलं, का रे मुला, तू काय करतोस? काही नाही. मग तू अभ्यास करत नाहीस? आईबाबांच्या बरोबर भांडतोस, उन्हाडक्या करतोस, खरं आहे ना? अगदी खरं आहे. डॉक्टर सदानंदला सत्य कबूल करताना रडूच कोसळलं. तेव्हा काकांनी त्याला जवळ घेतलं आणि ते म्हणाले, 11 महिने 28 दिवसांपर्यंत रोज सकाळी उठल्यावर प्रथम आईच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करत जा. त्यामुळे तुझे सर्व दुर्गुण जातील. डॉक्टर सदानंदांनी काकांनी सांगितलेला हा नेम तंतोतंत पाळून पूर्ण केला. आणि विशेष असं की तेवढेच दिवस त्यांची आई जगली. तेवढाच आईचा सहवास डॉक्टर गुमास्ते यांना लाभला. माता हे जगातलं सर्वश्रेष्ठ दैवत आहे हे काकांनी एका नियमातून अचूक दाखवून दिलं. कोणत्या का रूपाने होईना काकांनी आपल्याकडून मातृसेवा करून घेतली. आई मुलांमध्ये संवाद घडवून आणला. अन्यथा आपल्या अंतरी आईच्या भांडणाचं शल्य राहून गेलं असतं असं डॉक्टरांना वाटत होतं. जीवावरच्या एका आजारातून डॉक्टर नुकतेच बरे झाले असताना त्यांनी आपल्या पाद्यपूजेचा नियम एकनाथ दादांची पाद्यपूजा करून पूर्ण केला. त्या प्रसंगी त्यांच्या मुखावर विलसणारं समाधान हे या प्रसंगीचं अखेरचं समाधान ठरलं. 1996 सालातील आपल्या पेडण्यातील बंगलीत डॉक्टरांनी भक्तिभजनाचा, कीर्तनाचा, पाद्यपूजनाचा आनंद जमलेल्या सर्व हरिभक्तांना भरभरून दिला आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. विधी लिखित संत महंत यांना कुणाला चुकलेलं नाही आहे. मात्र परमार्थात काही चुकलं असतं तर त्याची खंत त्यांच्यासोबत गेली असती. त्याऐवजी समाधानाची शुभ शिदोरी मात्र त्यांच्यासोबत गेली. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.